अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरात प्रस्तावित देशी दारूच्या दुकानाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत। या दुकानाला विरोध करण्यासाठी आज स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली। आंदोलनकर्त्यांच्या मते रहिवासी भागात देशी दारूचे दुकान सुरू झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, तसेच यामुळे परिसरातील सामाजिक वातावरणावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने या प्रस्तावित दुकानाचा परवाना तातडीने रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलक नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपवले असून प्रशासनाने हे निवेदन स्वीकारले आहे। दरम्यान प्रशासनाने दारूच्या दुकानाचा परवाना रद्द न केल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक महिला आणि तरुणांनी दिला आहे। आजपर्यंत काम केलेलं आहे। आज 65 वर्षाची आहे मी आणि आता जर माझे मुलं नातू झाल्यावर आमच्या भागात जर दारूचं दुकान होत असेल आणि मला व्यसनमुक्ती राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि तो जर दुकान जर व्हायचं असेल तर तो पुरस्कार आम्ही राज्य शासनाला परत देऊ, तरच दुकान होणार। कुठल्या परिसरामध्ये? झेंडा चौक, एसटी कॉलनी, झेंडा चौक, विनायक कॉलनी, झेंडा चौक, मुकुंदवाड़ी स्टेशन, समर्थनगर। ये मुक्ति अभियान से आए हैं कि हमारे गली में दारू नहीं होना चाहिए, दारू की दुकान रद्द होना चाहिए। दारू वाले ने हमें पहले से ही परेशान करके रखे हैं। रोज वहाँ दारू की बोतलें रोज पड़ती है, अगर दुकान डाल दिए नहीं तो फिर आज उन परेशानी हुई। इसमें आपके बच्चों के ऊपर क्या असर पड़ रहा है इसका? दारू की वजह से हमारे बच्चे यहाँ रहना नहीं सोचते हैं कि घर बेच दो, चलो घर बेचो चलो, लेकिन हम लोग की इतनी औकात नहीं कि हम दूसरे जगह ले सके। ये दारू की दुकान अगर समझो प्रशासन का अगर इसके ऊपर कोई एक्शन लेता है या नहीं लेता है या फिर कुछ देरी हो जाती है तो आपका क्या एक्शन रहेगा? नहीं तो फिर हम लोग उसका करेंगे ना, तोड़ फोड़ करेंगे। हम बहुत परेशान है वहाँ, बहुत परेशान है पहले से। अगर नई दुकान हो गई फिर हम कैसे वहाँ रहेंगे? अभी बच्चे नहीं रहना चाह रहे हैं। काम करा। आज जर दुकान चालू केलं तर आज आमच्या महिलाचं काय होईल? आमच्या भविष्यात आमच्या लेकरं बाळाचं कसं होईल? कसे घडतील आमचे लेकरं बाळ? सगळं आम्ही इकून टिकून समजा घरं कसे घेतलेले तर तुम्हाला माहिती दारूच्या व्यसनामुळे आज लोक कुठेही गेलेले तर आज आमच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे। उद्या शिक्षण होणार होता जर दारूच्या व्यसनी दुकानात गेलं तर काय करायचं? महिलाने दूध भाकरी राहत नाही तर भाजी भाकर राहत नाही तर आज जर उद्या जर त्या भविष्यात त्या दुकान झालं तर आज महिलांना काय करायचं? कसे शिक्षण घ्यायचे लेकरायचे? 108च्या अडचणीची येते तिथून स्वतःच्या मंजुरीचा जर तिथं झालेला एक वास्तुगृह आहे तिकडं हातावरचे लोक आहेत 500 रुपये मंजुरी काम करतात, ते जर दारू पिऊन जर पडून लोळीत उद्या त्या महिलांनी काय करायचं? शाळा कशी शिक्षण शिकणार आहेत? काय करायचं? आज आम्ही महिलांना जर तुम्ही मोठाले पुढाकार लोक जर दारूच्या व्यसनासाठी दुकान तिथं मंजुरी द्यायला लागले तर आज जर हे मंजूर झालं तर महिला उद्या दगडफेक करतील, तोडफोड करतील। त्याच्यामुळे शासनाला आमची एवढीच विनंती आहे, दारूचं दुकान झालंच नाही पाहिजे आणि जरी झालं तरी तोडफोड आम्ही महिला पुढे घेऊ, तोडफोड करून पुन्हा नंतर म्हणू नका तुम्ही कायदा हातात घेतलेला आहे या महिलांनी। कारण हे रद्द झालंच पाहिजे, कारण महिला तुम्हाला माहिती आहे दारूच्या व्यसनामुळे आज काय परिस्थिती लोकांच्या घरोघरी जगणं मुश्किल झालेले येतं, आत्महत्या करतात, व्यसनाच्या ठिकाणी गेलेले बरेच महिलांना काही जीवाचे हे केलेले येतं। एक तो हमारे नदी पड़ रही है, लोक दारू पितात, तिथंच घाण करतात, तिथं शिवाय देतात। आज ते मुलं ना आमच्या डोक्यावर काय परिणाम पडतील? आज मुली येतात, महिला सुद्धा घराच्या बाहेर निघता येत नाही, गॅलरीत सुद्धा उभं राहता येत नाही। ओके टाकून